नाशिक रिंग रोड प्रकल्पाबाबत आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। नाशिक रिंग रोड प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात महत्त्वाची बैठक बोलावली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, आपण पाहतोय महत्त्वाच्या घडामोडी। खरं तर नाशिक रिंग रोडचा मुद्दा गाजला होता, त्या संदर्भात पायऱ्यावरती आंदोलन सुद्धा झालं आणि आज त्याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात महत्त्वाची बैठक बोलावली। काय सविस्तर माहिती याबाबतची? निश्चितच कारण सध्या नाशिक रिंग रोड प्रकल्प बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचे अलाइनमेंट बदलून काही राजकीय नेत्यांना आणि बड्या अधिकाऱ्यांना फायदा पोहोचवल्याचा आरोप झाला होता। या संदर्भात सध्या उच्चस्तरीय चौकशी देखील राज्य सरकारने लावलेली आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यावर बळजबरी केली जाणार नाही। मध्यंतरी झालेली मारहाणीची घटना होती, त्याची देखील गंभीर दखल राज्य सरकारने घेतलेली होती आणि म्हणूनच मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकल्प बाधित शेतकऱ्यांबरोबर आज दुपारी 12:15 वाजता विधान भवनातील सभागृहामध्ये चर्चा करणार आहेत आणि एकंदरीतच शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन नेमकं या प्रकल्पाच्या आता एकंदरीत योजनेमध्ये आणि अलाइनमेंटमध्ये काही बदल केला जातोय का, मोबदल्यामध्ये काही बदल केला जातोय का, आणि ज्या अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप झालेले होते मग त्यामध्ये मारहाणीचा देखील आरोप होता महिलांना, या संदर्भात देखील मुख्यमंत्री आणखी काही कठोर निर्देश देणार आहेत का, याकडे विशेष लक्ष असेल। करण, चेतन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।